राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी माझ्या मम्मीकडचं शेतामध्ये काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये। तर माझ्या मागे बघ गहू आंब्याची झाडं वगैरे आहेत, बघू शकता। आंब्याला बघू शकता किती बहार आलेला आहे। तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। तर बघू शकता किती बहार आलेला आहे आंब्याला। तर इकडे बघू शकता गहू वगैरे लावलेलं आहे मम्मीने, त्यांनी इकडे साग वगैरे आणि तिकडे वरती दिसतंय ते आमचं घर आहे मम्मीचं। तर बघू शकता आणि शिवांश आवतावरती बसलेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे। तर पुढे व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्यांनी शेतामध्ये काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, तर पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे बघू शकता तुम्ही हरभरा लावलेला आहे आणि इकडे पूर्ण साग वगैरे आहेत। मी पूर्ण शेत तुम्हाला दाखवते। तर असं बघू शकता माझ्या मम्मीचं त्यांचं शेत असं आहे। इकडे खाली भुईमूग गहू वगैरे लावलं आहे आणि म्हणजे माझ्या वडिलांनी हे धरलेलं आहे बाजरी पेरायचे म्हणून। आणि ते खाली शिवांश आणि मामाचा मुलगा आहे अथर्व, ते माझ्या पुढे चाललेत, मी त्यांच्या मागे मागे चालले। तर पुढे बघा तुम्ही, इथे खाली भुईमूग लावलेलं आहे मम्मीने त्यांनी, तर उतरून आलेले। तर बघू शकता भुईमूग मम्मीचा त्यांचा म्हणजे अजून छोटाच आहे, उतरले आताशी। तर हे बघू शकता गहू पण खूप छान आहे, बघू शकता तुम्ही। आणि शिव आणि अथर्व बघू शकता, इकडे खाली पण गहूच लावलेलं आहे मम्मीने त्यांनी, बघू शकता। इकडे पण गहूच आहे आणि तिकडे खाली दुसऱ्यांची वावर आहे, आंब्याची झाडं वगैरे बघू शकता तुम्ही। बार खूप आलेले आहे आंब्यांना, पण या वातावरणामुळे पडून जाते। गहू वगैरे भुईमूग खूप छान आलेलं आहे, पण आता बघू। आणि इकडे वडिलांनी बघू शकता तुम्ही आऊत धरलेलं आहे, शिव आलाय। आमच्याकडे फळी बोलतात त्याला, या फळीवर बसायला। इथे बाजरी पेरणार आहे। तर शिवांश बघू शकता फळीवर बसलेला आहे। झाली बसून, आता आम्ही चालले घरी। तर जायचे बोलतोय घरी, तर मी घेऊन चालले आता त्याला। आणि अथर्व आणि माझे वडील थांबलेत, म्हणजे आवता अजून धरलेलाच आहे आणि आम्ही जाणार आहे घरी आता। तर बघू शकता गावाला येऊन शिवांचा अवतार कसा झालेला आहे, पूर्ण उकलून वगैरे गेलाय। चल जायचं ना घरी, चल जायचं ना, चल मम्माकडे जायचं ना, मम्मीकडे जायचं ना, मम्मीकडं आत्याकडे जायचं। आत्याला फोन करू आपण, हां दादाला पण करू। तर अथर्वचा बोलले सॉरी, त्याला खूप आठवण आली बाबाची वगैरे आत्तूची, कारण का तिकडे असल्यावरती मग एक चक्कर का होईना मग महिन्यातून आत्तून ते येतात त्याला भेटायला, त्यामुळे मग त्याला आठवण येते आत्तूची। आणि आत्तू त्याच्यासोबत खेळते मस्ती करते, मग त्याला आवडते आत्तू। तर आता म्हणजे आल्यापासून तो आत्तू करतोय। तर आम्ही अजून 8-1 दिवसांनी जाणार आहे, तेव्हा मग आत्तूला भेटायला जाणार आहे विक्रोळीला। तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवल, आत्तूकडे गेल्यावरती किती मस्ती करतोय, बघू शकता कसं चाललाय वरती घरी जायसाठी, किती धडपड त्याचीवाली। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बोलण्या तर माझ्या खूपच चुका होते, तुम्हाला पण समजेल, कारण अजून मला पण एवढा अनुभव नाही, त्याच्यामुळे मग चुका होतातच थोड्याफार का होईना। तर समजून घ्या, आणि चुका काय झाल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर शिवांश आणि मामाचा मुलगा फळीवरती बसला होता, तोपर्यंत मी त्या आंब्याच्या झाडाखाली बसलेले आणि बोलत होते, पण हवेचा खूप आवाज येत होता, त्यामुळे मग आवाज मूट केलेला आहे। आणि त्यानंतर मग
मी शिवांशला घेऊन वरती आले घरी. आवाज तिथं खरखर खूप म्हणजे हवेचा आवाज येत होता. मी बोलत होते पण मग आवाज आला नसता, त्यामुळे मग मी आवाज मूट केलेला आहे. तर पुढे बघशालच तुम्ही कसा शिवांश बसला आहे ते फळीवरती. बघू शकता फळीवरती कसा बसलाय शिवांश, आणि हवेचा आवाज येतो त्यामुळे खरखर आवाज येतो. बघू शकता तुम्ही कसा बसलाय फळीवरती. पहिल्यांदाच बसवलाय आम्ही. तर बघू शकता मम्मी डाळ भरडत होती, तर मम्मीला मदत करत होता. मला पण वाढायचे असं बोलत होता. आणि त्यानंतर बघू शकता तिकडनं उठून आणला आणि चुलीपुढे बसलाय शेकण्यासाठी. तर चुलीपुढे बसून शेकून दाखवतोय, बसतोय. बघू शकता तुम्ही. गावाला आले ना, त्याला मोकळं वातावरण भेटलंय, त्याच्यामुळे त्याला कुठे खेळून कुठे नको असं झालंय. म्हणजे एकदम मोकळं आहे ना इथे खेळण्यासाठी, त्यामुळे तो इकडे तिकडे फिरत राहतो. बघू शकता तांब्या वगैरे कसा घेऊन चाललाय आणि मामाच्या मुलासोबत खेळतोय. त्याला मुलं लय खेळायला आवडतात. आणि त्यानंतर मग संध्याकाळी गेलेलं माझ्या बहिणीच्या घरी. बहिणीच्या म्हणजे जावेच्या मुलाचा JCB ते घेऊन खेळत होता. बहिणीच्या मुलीला भेटायला गेला होता आणि मग तिकडे JCB वगैरे खेळत होता. येत नव्हता, बोलतो ते म्हणजे माझा भाऊ गेलेला घेऊन, तर बोलतो काही येतच नव्हता घरी म्हणून. तर बघू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की